रायगडचे वादळ, शिवप्रेरित विचारांनी अन्यायावर लेखणीने वार करणारं निर्भीड न्यूज चॅनल। ही आत्महत्या नव्हे, गणेश जाधवचा खून। नेरळ ग्रामपंचायत विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, मनसे आक्रमक। नेरळ ग्रामपंचायत आरोग्य विभागातील कर्मचारी गणेश जाधव यांनी शनिवारी सम्राटनगर येथील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली होती। ग्रामपंचायतीने गेले 9 महिने त्यांचा पगार न दिल्याने आर्थिक विवंचनेतून गणेश जाधव यांनी हा निर्णय घेतला असल्याचा आरोप केला जात आहे। तर या प्रकरणावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून ग्रामपंचायतीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आज नेरळ पोलीस ठाण्यात निवेदन सादर केले। तसेच मनसेच्या भूमिकेला आझाद समाज पार्टी व शिवसेना ठाकरे गटाने पाठिंबा दिला आहे। दरम्यान गणेश जाधव याने आत्महत्या केली नसून नेरळ ग्रामपंचायतीचा भोंगल कारभाराने त्याचा खून केला असल्याचा आरोप मनसेने केला आहे। नेरळ ग्रामपंचायतीकडून कर्मचाऱ्यांचा पगार नियमित केला जात नाही। गेले अनेक वर्षाची ही समस्या असून कर्मचारी देखील ग्रामपंचायतीकडे दाद मागून थकले आहेत। दरवेळी पगार शिल्लक राहून कधी 1 कधी 2 अशी पगार होत असल्याने आतापर्यंत किमान 9 पगार थकले आहेत। तर बँकेचे कर्ज, बचत गट, पतपेढी यांचे कर्ज, मुलांच्या शाळेची फी, घर कर्ज आदी खर्च भागवताना कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे। कधी काली तर सणाला सुखाचा घास मिळणे देखील मुश्किल अशी स्थिती नेरळ ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना ओढवली आहे। अशात याच आर्थिक संकटांना तोंड देताना घरातील आर्थिक वादावरून गणेश जाधव याने शनिवार दिनांक 10 फेब्रुवारी रोजी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली। त्यामुळे नेरळ ग्रामपंचायत अडचणीत आली आहे। तर यावरून आता मनसेने नेरळ ग्रामपंचायतीविरोधात दंड थोपटले आहेत। आज दिनांक 12 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आझाद समाज पार्टी व शिवसेना ठाकरे गटाने नेरळ पोलीस ठाण्यात धडक देत नेरळ ग्रामपंचायतीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। तसेच गणेश जाधव यांच्या घरात कुणी कर्ता पुरुष नसल्याने त्यांच्या पत्नीला सेवेत सामावून घेत त्यांच्या कुटुंबाला 25 लाख रुपयांची मदत करण्याची मागणी केली। यावर नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी आपण याबाबत गुन्हा दाखल केला असून योग्य तो तपास करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार कारवाई करणार असल्याचे सांगितले। तर आंदोलनकर्त्यांनी यानंतर नेरळ ग्रामपंचायत कार्यालयात भेट दिली असताना मात्र नेरळ ग्रामपंचायत कार्यालयात मनसे, आझाद समाज पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी धडक दिली असताना त्या ठिकाणी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आदी कुणीही उपलब्ध नव्हते। तर त्यांचे फोनही लागत नसल्याने संतप्त आंदोलनकर्त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयातील त्यांच्या रिकाम्या खुर्च्यांना हार घालत निषेध नोंदवण्यात आला। तसेच ग्रामपंचायतीने मयत गणेश जाधव यांच्या कुटुंबाला मदत न केल्यास नेरळ ग्रामपंचायतीला टाळे ठोकू अशी भूमिका जाहीर केली आहे। यावेळी मनसेचे जिल्हा सचिव अक्षय महाले, तालुका अध्यक्ष महेंद्र निगुडकर, पर्यावरण सेना जिल्हाध्यक्ष अभिजित घरत, दहिवली ग्रामपंचायत सदस्य यशवंत भवारे, तालुका सचिव समीर चव्हाण, आझाद समाज पार्टीचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट सुमित साबळे, अल्ताफ जळगावकर, बाला संधानशिव, शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख हेमंत क्षीरसागर आदी उपस्थित होते। आज आम्ही जे आलो होतो इथे तर खास करून जे आमचा एक कर्मचारी आहे नेरळ ग्रामपंचायतचा आणि तो आमचा सहकारी, आमचा भाऊच म्हणायला हरकत नाही, गणेश जाधव म्हणून, त्याला अक्षरशः या ग्रामपंचायत प्रशासनाने त्याचा खून केला असं म्हणायला हरकत नाही। त्याला आत्महत्या करायला प्रवृत्त केलं, कारण गेले 9 महिने ते कुटुंब कसं जगत असेल, त्याच्या घरात गेल्यानंतर त्याच्या परिस्थितीची जाणीव अंगावर शहारे आणणारा प्रसंग आहे तो। म्हणून आम्ही त्यासाठी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आलेलो आणि त्या प्रशासनावर गुन्हा दाखल करायला आज आम्ही एक अर्ज दिलेला आहे। इथल्या प्रभारी आहेत डवले साहेब, त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे आम्ही आता चौकशी करतो आणि चौकशी नंतर त्यांच्यावर रीतसर गुन्हा दाखल होईल।
जे त्याच्या मागे कोण आहेत, त्याला खून करण्यास प्रवृत्त केलेले जे लोक आहेत त्यांच्यावर तो गुन्हा दाखल होईलच. आणि जर गुन्हा दाखल नाही झाला आणि त्याच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या लोकांना सजा झाली नाही तर त्याच्या पाठीमागं आम्ही संघटना म्हणून आमचे सहकारी आहेत सगळे, आम्ही नेटाने लढा देऊ आणि त्याला न्याय द्यायचा प्रयत्न नक्कीच करू. ग्रामपंचायतला सांगितले, त्या ज्या निवेदन दिलेले त्याला त्वरित 25 लाखाची मदत करावी, हा पहिला आमचा मुद्दा आहे. त्यानंतर त्याच्या कुटुंबातल्या एका व्यक्तीला रोजगार द्यावा ग्रामपंचायतनी. सम्राट युवक मंडळाच्या माध्यमातून असू द्या किंवा रहिवाशींच्या माध्यमातून असू द्या, आझाद समाज पार्टी असेल, RPI असेल, सर्व पक्षीय लोक आम्ही जे राहतो तिथे, त्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही इथं आलो. त्याच्या अगोदर आम्ही त्या जो गणेश जैतू जाधव याचा जो मृत्यू झालेला आहे किंवा त्याने आत्महत्या केलेली आहे त्याचं कारण काय हे विचारण्यासाठी त्याच्या घरी गेलो. त्याचं सांत्वन करण्यासाठी घरी गेले असता आम्हाला समजलं, त्याची पत्नी सांगत होती की घरातली एवढी परिस्थिती बिकट होती की घरामध्ये खायला अन्न नव्हतं. हप्ते भरण्यात मध्ये 14,000 रुपये पगार असून 14,000 मधला 6,500 रुपये त्यांच्या हप्त्यामध्ये कट होत होता. 6,000 मधले 3,000 रुपये मुलाच्या फीला आणि 3,000 मध्ये घर चालवायचं होतं. तर ते कुठे कुठे पैसे यूज करायचे यावरून त्यांचा वादविवाद चालू झाला आणि या वादविवादामुळे त्यांनी स्वतः दारू पिला, व्यसनधिंताकडे गेला आणि शेवटी मग तो निर्णय त्यांनी घेतला. आणि हा निर्णय झाल्यामुळे आज त्याची मुलं, दोन्ही मुलं, एक 3 वर्षाची मुलगी आहे आणि एक मुलगा आहे 4 वर्षाचा, या दोन्ही मुलांचं भविष्य पूर्ण अंधारमय झालेलं आहे. ती मुलगी म्हणजे त्या प्रेतावर रडता रडता सांगते, आता पिऊचे पप्पा आता माझ्या मुलांच्या शिक्षणाचं काय होईल, पिऊचे पप्पा आता तुम्ही सोडून गेला तर आमचं काय होईल. त्या मुलाच्या म्हणजे त्या पत्नीने सांगितलेलं आहे की घरामध्ये पंखा नव्हता, तर तो पंखा घ्यायला आमच्याकडे पैसे नव्हते आणि डॉक्टरांनी सांगितलेलं की या मुलीला थंड हवेच्या ठिकाणी किंवा थंड जागेमध्ये ठेवावं, कारण की गरमीमुळे तिला जास्त तिचे पेशी कमी होत आहेत आणि त्याच्यामुळे पंखा घ्यायला पैसे नव्हते. अशी बिकट परिस्थिती असलेल्या अशा गणेश जैतू जाधवने हा निर्णय घेतला आणि त्याच्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आमदार साहेब असतील, आता हे जे विद्यमान आमदार आहेत महेंद्रशेठ तोरवे असतील किंवा अजून इतर लोकप्रतिनिधी, हे साधं भेट द्यायला इथं आले नाहीत, भेट देऊन त्यांचं सांत्वन करायला आलेलं नाही, त्याला आर्थिक मदत म्हणून काही त्यांनी जाहीर केलेली नाही. माझी या सगळ्या लोकप्रतिनिधींना विनंती आहे की तुम्ही जर एखादी आर्थिक मदत जाहीर केली असती किंवा तुम्ही काहीतरी संवेदनशील असता तर तुम्ही भेट दिली असती. पण ह्या पूर्ण जबाबदार जर कोण असेल तर या ग्रामपंचायत नेरळनी 10 महिने त्या माणसांना पगार दिला नसल्यामुळे हा निर्णय त्यांना घ्यावा लागला आणि त्यांच्या बिकट परिस्थितीला ते जबाबदार आहेत. म्हणून आम्ही या पोलीस स्टेशन मध्ये जे मनसेची युनियन आहे, कामगार युनियन, त्याच्यामध्ये तो काम करत होता, त्या युनियनला आम्ही जाहीर पाठिंबा देतो की त्यांनी हा लढा उभारावा. त्यांनी जर उभारला तर आम्ही त्यांच्या सोबत, त्यांनी जर नाही उभारला तरी आम्ही आमच्या पद्धतीने लढा उभारून मोठ्या प्रमाणात आंदोलन करू आणि याला न्याय मिळवून देऊ. आणि गणेश जैतू जाधव यांचा पूर्णतः गुन्हेगार जर कोण असेल तर नेरळ ग्रामपंचायत